नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे KRS मराठीच्या या नव्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। पुणे जिल्ह्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे 138 किलोमीटर लांबीचा आउटर रिंग रोड। या प्रकल्पाचे भूसंपादन वेगाने सुरू असून मार्च 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि सर्वांसाठी खुला करण्यात येईल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडची संपूर्ण माहिती घेणार आहोत। हा रिंग रोड पुण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, यामुळे पुण्याला कोणते फायदे होणार आहेत आणि भूसंपादनाची प्रगती किती वेगाने होत आहे, कारण जोपर्यंत भूसंपादन पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार नाही। त्यामुळे वेळ न घालवता सुरू करूयात आजचा हा खास व्हिडिओ। जर तुम्हाला पुण्यातील टॉप 10 मोठे प्रकल्प कोणते यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या मागणीनुसार लवकरच हा व्हिडिओ येईल। पुणे आउटर रिंग रोड प्रकल्पाची संपूर्ण माहिती। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रिंग रोडच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला आहे आणि स्थानिक प्रशासनाला हा प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। हा प्रकल्प 2 टप्प्यामध्ये विभागला गेला आहे। पहिला टप्पा म्हणजे पूर्व भाग, उर्से पुणे मुंबई एक्सप्रेसवे ते शिवणे पुणे सातारा हायवे। एकूण लांबी 74.8 किलोमीटर। गाव मावळ, खेड, पुरंदर आणि हवेली तालुके। एकूण जमीन आवश्यकता 143 हेक्टर। दुसरा टप्पा म्हणजे पश्चिम भाग, मुळशी, हवेली आणि भोर तालुके। एकूण जमीन आवश्यकता 64 हेक्टर। भूसंपादन आणि निधीची तरतूद। या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी राज्य सरकारकडे 800 कोटी रुपयांची मागणी केली आहे। पण काळजी करण्याची गरज नाही, कारण हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून यासाठी कर्ज मंजूर झाले आहे। त्यामुळे प्रकल्पाच्या निधीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही। रिंग रोडचा पुण्याला होणारा फायदा। वाहतूक कोंडी दूर होणार। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक प्रचंड प्रमाणात कमी होणार आहे। प्रवासाचा वेळ कमी होणार। शहरातून जाणाऱ्या वाहनांना थेट आउटर रिंग रोडचा पर्याय मिळेल। प्रदूषण नियंत्रण। वाहतुकीची गर्दी कमी झाल्याने पुण्यातील हवेची गुणवत्ता सुधारेल। आर्थिक विकास। नवीन रिंग रोडमुळे आसपासच्या भागाचा विकास होईल आणि नवीन व्यवसायांना चालना मिळेल। पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती। या रिंग रोडचे बांधकाम 2.5 वर्षात म्हणजेच 2.5 वर्षात पूर्ण होईल। प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक नामांकित कंपन्या या प्रकल्पावर काम करत आहेत आणि प्रत्येक कंपनीला आपला भाग वेगात आणि उत्तम दर्जात पूर्ण करण्याची संधी मिळेल। पण अनेकदा आपण पाहतो की काही प्रकल्प पूर्ण झाल्यावर लगेचच खराब होतात। यामागचं मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार। काही वेळा कंत्राटदार कंपन्या लाच देऊन टेंडर मिळवतात आणि मग प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो। त्यामुळे सरकारने देखील प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कठोर नजर ठेवावी, हीच पुणेकरांची मागणी आहे। निष्कर्ष। तर मित्रांनो, पुणे आउटर रिंग रोड हा प्रकल्प पुण्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 2025 पर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, पण भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे। तुम्हाला काय वाटतं, हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल का? पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अजून कोणते उपाय असायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि KRS मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।